आज मी तर लेवा यूथ फाउंडेशनमध्ये ब्लड डोनेशन केलं आहे. सेकंड टाईम आहे माझं. चांगलं वाटतं आहे माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी येऊन ब्लड डोनेशन केलं पाहिजे आणि सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. नमस्कार, मी प्रतीक चौधरी. मी इथे शिवसेना वालीनगर शाखेचा एक शाखा प्रमुख म्हणून सुद्धा काम करतो आहे. आणि आता आम्ही इथे लेवा यूथ फोरम हे लेवा समाजाच्या माध्यमातून इथे आम्ही ब्लड कॅम्प हा घेतलेला आहे आज. आणि याच्यातनं आम्ही म्हणजे समाजासाठी काहीतरी देणं लागतो हे आमच्याकडनं काम व्हावं या इच्छेने आज हर्षदादा असतील, आपले हितेशदादा असतील, प्रवीण चौधरी असतील, आम्ही सगळे ह्या कार्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत. आणि यापुढेही आम्ही असेच कार्यक्रम घेत राहू. आणि ह्या लेवा यूथ फोरममार्फत आम्ही वैद्यकीय आणि शैक्षणिक हे कार्यक्रम नेहमी राबवत असतो आणि याच्यातनं चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळत असतो. आजपर्यंत खूप म्हणजे जवळजवळ हर्षदादा सांगतील की किती आम्ही ऑपरेशन फ्रीमध्ये आमच्या फोरममार्फत केलेले आहेत. आणि असंच आम्हाला सगळ्यांनी रिस्पॉन्स द्यावा अशी आमची इच्छा आहे. बरं, आजच्या रक्तदान शिबिराला साधारणतः किती जण रक्तदान करतील असं तुम्हाला पण वाटतं? आमच्याकडे आता सध्या 50 जणांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि बिना रजिस्ट्रेशनचे पण जे येतील तर त्याप्रमाणे आम्हाला असं वाटतं की 150पर्यंत आमचे रक्तदान होतील. आणि ह्यासाठी सहकार्य कोणाकोणाचं लाभलं? यासाठी सहकार्य आम्हाला आपले कल्याण शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील साहेब आणि उपशहर प्रमुख श्री सुनील वाहिले साहेब यांचं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आज ही जागा आम्हाला मिळालेली आहे ती आपल्या रवी पाटील शहर प्रमुख रवी पाटील यांच्यामार्फत आम्हाला मिळालेली आहे आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर काय सांगाल, तुमचं लेवा यूथ फोरम आहे, या यूथ फोरम मार्फत तुमचे उपक्रम कशा पद्धतीने चालतात? लेवा यूथ फोरम ही जी संस्था आहे ही संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही वैद्यकीय क्षेत्र असेल, नवीन पिढीसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याची माहिती प्रसारित करणं, इतर शैक्षणिक यावेळी डॉक्टर अमित अनंत दुमखडे यांची विशेष उपस्थिती होती. घरामध्ये एखाद्या तरुण पिढीची जबाबदारी असते की आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक आणि जी लहान मुलं किंवा तरुण पिढी असते यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करणं आणि त्यांना योग्य ते सहकार्य करणं ही भूमिका आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच करत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वैद्यकीय शिबिरांचं आयोजन करत असतो. त्याबरोबर आम्ही इतर आमचे काही कार्यक्रमाचं आयोजन करून लोकांचं जास्तीत जास्त एकत्रीकरण होणं आणि समाज सक्षम आणि जास्त मजबूत करण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील असतो. आणि आता आमच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यकारिणी समितीची स्थापना होत आहे. आताच कल्याण समितीची सुद्धा स्थापना झालेली आहे आणि आता त्यांचा पहिला कार्यक्रम इथे कल्याणमध्ये होत आहे आणि अतिशय उत्साहाने कार्यकर्ते आणि आमचे बांधव याच्यामध्ये सहभाग घेत आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला सर्व शहरांमधून भेटतो आहे. मी कल्याण कार्यकारिणीमध्ये एक ॲक्टिव्ह मेंबर म्हणून काम करतो आणि आज आमचा हा पहिलाच ब्लड डोनेशनचा हा आमचा पहिलाच उपक्रम आहे जो आम्ही कल्याण शहरामध्ये करत आहे. तसं आम्ही लेवा यूथ फोरममध्ये आम्ही मागच्या 6-7 वर्षापासून पूर्वी आम्ही स्थापन केलेलं आहे आणि याची सुरुवात म्हणजे आम्ही बेसिकली चालू केली होती जॉब पोर्टल. सो जॉब पोर्टल आम्ही बेसिकली याच्यासाठी केलं होतं की जेव्हा आम्ही मार्केटमध्ये किंवा आम्ही वर्किंग आहोत तर आम्हाला कॉल्स यायचे की आम्हाला जॉब पाहिजे किंवा आमच्या समाजाचे समजा बेसिक करून लेवा पाटीदार समाजाचे, तर त्याच्या उद्देशाने आम्ही पहिले जॉब पोर्टलपासून लेवा यूथ फोरमची सुरुवात केली होती. सो त्याच्यानंतर लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्येही काम करा. तर जसं आता काही हे दादा आहेत की त्यांच्याकडून आम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये हळूहळू सुरुवात केली. ज्याचा पहिला आहे आमचं रक्तदान शिबिर. नंतर आपण बऱ्याच जणांना जिथे हॉस्पिटलसाठी गरज असते तर ते आता आम्हाला कॉल करतात, तर तिथे त्यांच्या एरियानुसार किंवा कोणाला ॲम्ब्युलन्स अवेलेबल करून द्यायची तर त्यांना जशी जी आम्हाला मदत करते आमच्या पद्धतीने ती आम्ही सगळी आता समाजातील बांधवांना आम्ही मदत करत असतो. आणि याच्यामध्ये असं आहे की आम्ही फक्त समाज बांधव असं बघत नाही की आपल्या शहरामधून जर का कोणी कॉल केलेला तर आम्ही तेव्हा हे नाही बघणार की फक्त आपल्या समाजाचं आहे की नाही, आम्ही तसं सगळ्यांना मदत करतो. फक्त आमचं एवढंच की त्यांनी कॉन्टॅक्ट तरी करावा की आम्ही मदत करायला सर्वांसाठी नेहमी तत्पर असतो. धन्यवाद. नमस्कार, मी हितेश बोळे, बदलापूर लेवा यूथ फोरम शहर अध्यक्ष. आज लेवा यूथ फोरम जे टीम आहे ते आज कल्याण शहरामध्ये पण आज चालू झालेली आहे आणि रक्तदान शिबिर आज शिवसेना वालीनगर शाखा आणि लेवा यूथ फोरमच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हे पहिलं रक्तदान शिबिर आज आयोजित केलेले आहे.
दरवेळेला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जिथे लेवा यूथ फोरम आहे तिथे हे वर्षातून 2 वेळा आम्ही रक्तदान शिबिर घेत असतो. यावेळेला आम्ही लेट झाले, त्याच्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हे पहिलं रक्तदान शिबिर कल्याण शहराला आज सुरू केलेलं आहे. आज रक्तदान शिबिर सुरू करणं म्हणजे आज सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक वेळोवेळी हॉस्पिटलची गरज जेव्हा भासते आणि आपल्याला जेव्हा रक्ताची गरज पडते तेव्हा सगळेजण कोणीही असो तो वारंवार इकडे तिकडे फिरत असतात. त्यांना रक्ताची कमी असल्या कारणाने ते पण हतबल होतात. पण आज आपल्याला रक्त जर शरीरातून द्यायचं तर याला कोणतेही पैसे लागत नाही किंवा कोणतेही अडचण येत नाही. तर रक्त देऊन जर आपण कोणा गरीब किंवा एक गरजू पेशंटची जर आज मदत झाली, कोणाचा जीव वाचला तर त्याचं पुण्य आपल्याला लागतं. तर असाच आज उपक्रम उभा केलेला आहे लेवा यूथ फोरम आणि शिवसेना शाखेने कल्याणला. असेच अजून अनेक उपक्रम आम्ही या येणाऱ्या पुढील वर्षामध्ये पण सुरू करणार आहे. जसे आता नेत्र तपासणी आहे, आरोग्य शिबिर, असे मोठमोठे उपक्रम आम्ही या आमच्या लेवा यूथ फोरमच्या माध्यमातून सुरू करणार आहे. विशेष म्हणजे आणि नुसतं हे उपक्रम न घेता आम्ही वैद्यकीय मदतसुद्धा आम्ही सगळं समाज बांधवा असो किंवा कोणीही असो यांना आम्ही जसं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष असो, जसं आमचा लेवा समाजाचा वैद्यकीय मदत कक्ष असो, आम्ही याच्या माध्यमातून करत असतो. आज सर्व कल्याणमधील किंवा जेवढे मुंबई किंवा महाराष्ट्रातील लेवा पाटीदार समाज बांधव असतील किंवा सर्व इतर कोणी असतील, आम्ही त्यांना आज खरोखर एक सांगू इच्छितो की तुम्ही लेवा यूथ फोरमच्या सोबतीला या आणि असं समाजसेवेचं कार्यसुद्धा तुम्ही हाती घ्या, जेणेकरून गोरगरीब जनतेला याचा फायदा होईल. मी हर्षल बंगाळे. आज कल्याणमध्ये आपला पहिलाच कार्यक्रम होत आहे रक्तदान शिबिराचा आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला जास्तीत जास्त प्रयत्न आहे की समाजाला जास्तीत जास्त कसा फायदा होऊ शकतो हा आपला याचा पहिला उद्देश आहे. लेवा यूथ फोरम हे असेच काही उपक्रम राबवत असते समाजोपयोगी, ज्या माध्यमातून समाजाचा कसा फायदा होईल. जॉब पोर्टल आहे, शैक्षणिक माहिती केंद्र आहे, अन्यथा लेवा समाज वैद्यकीय मदत कक्ष आहे, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडोपेक्षा जास्त आतापर्यंत ऑपरेशन आपण मोफत केलेले आहे. जॉब पोर्टलच्या अंतर्गत आतापर्यंत आपण हजारोपेक्षा जास्त लोकांना नोकरी व्यवसायासाठी आपण लावलेले आहेत. त्यानंतर शैक्षणिक माहिती केंद्राच्या अंतर्गत वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन असो किंवा काही असो हे असे वेगवेगळे उपक्रम आपण राबवलेले आहेत आणि कल्याण शहरामध्ये हा आपला पहिलाच कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाच्या फक्त ही सुरुवात नाही आहे, तर इथून जी सुरुवात झालेली आहे ती खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारी सुरुवात आहे. कल्याणमधील लेवा पाटील समाजासाठी ही एक नवी क्रांती घडणार आहे. आजपर्यंत कल्याणमध्ये जे काही उपक्रम झाले किंवा कार्यक्रम झाले त्याचा समाजाला फायदाच झालेला आहे आणि आमचा हा प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये अजून जास्तीत जास्त कसा फायदा होईल आणि लोकांची कशी जास्तीत जास्त आम्ही मदत करू शकू हा आमचा एक उद्देश आहे. आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी सुनील वायलेनगरचे जे सुनील वायले सर आहेत त्यांनी आपल्याला मदत केली, रवी पाटील सर आहेत, भांगले साहेब आहेत, यांनी आपल्याला मदत केली किंवा आपल्याला सहकार्य केलं, शिवसेनेच्या शाखेने आपल्याला सहकार्य केलं, स्थानिक लेवा पाटील समाज आपल्याला ह्यामध्ये सहकार्य करत आहे आणि म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी आपल्याला इथे उपस्थिती दिलेली आहे. आतापर्यंत 50पेक्षा जास्त लोकांचे रजिस्ट्रेशन प्री रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि येणाऱ्या याच्यामध्ये म्हणजे आता चालू झालेलं आहे. कंटिन्युअसली लोक येत आहेत आणि रक्तदान शिबिर चालू आहे आणि असे उपक्रम भविष्यातही चालू राहावे अशी आमची इच्छा आहे.